खरा ममताळू अंत काही लागेना, केवढा तो फलवाळू माणसांना कळेना. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 103 स्तोत्राच्या 14व्या वचनामध्ये असे लिहिले आहे, कारण तो आमची प्रकृती जाणतो, आम्ही केवळ माती आहो हे तो आठवितो. परमेश्वर आमची प्रकृती जाणतो म्हणजेच आम्ही दुर्बळ आहोत हे त्याला ठाऊक आहे. याच दुर्बळतेचा फायदा घेऊन सैतानाने मनुष्याला पापात पाडले व त्याच्यावर मरण ओढवले. यातून मनुष्य आपली स्वतःची सुटका करून घेऊ शकत नाही. कोणाही मनुष्यास आपल्या भावाला किंवा स्वतःला मुक्त करिता येत नाही किंवा त्याच्याबद्दल देवाला खंडणी देता येत नाही. त्याने सर्वदा जगावे, त्याला कधी गरजेचा अनुभव घडू नये म्हणून त्याला देवाला खंडणी भरून देता येत नाही, कारण त्याच्या जीवाची खंडणी इतकी मोठी आहे की तिची भरपाई करण्याचे नेहमी अपुरेच राहणार. परमेश्वराला मनुष्याची ही दुर्बलता ठाऊक आहे, म्हणूनच मनुष्याचा कैवार घेण्यासाठी त्याने याजक म्हणजेच मध्यस्थ म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला या भूतलावर पाठविले. वचन त्याबद्दल सांगते, आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही. त्याला आमच्याबद्दल सहानुभूती वाटते, म्हणूनच त्याने वधस्तंभावरचे आपल्या बदलीचे मरण स्वीकारून पापांसाठी प्रायश्चित्त केले. तो मरणावर विजय मिळवून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. तोच आपला उद्धारक व तारणारा आहे. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला पापांची क्षमा व सार्वकालिक जीवन प्राप्त होते. आपल्या प्रती सहानुभूती बाळगणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद. ईश्वराची दया